नमस्कार, आपण पाहत आहात सोलापूर CN न्यूज चॅनल। चंद्रकांत कोंडीबाई इंगळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून उभारणार आहेत। अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गटातून इच्छुक उमेदवार म्हणून भाजप पक्षाकडून त्यांनी मागणी केली आहे। आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी चंद्रकांत कोंडीबाई इंगळे यांना पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभारण्याची संधी देणार का सध्या चंद्रकांत कोंडीबाई इंगळे यांना भारतीय जनता पार्टीकडून संधी मिळावी अशी मागणी जेऊर येथील ग्रामस्थ आणि नागरिकांमधून केली जात आहे। प्रत्येकाशी चर्चा करतो, प्रत्येक गावामध्ये चर्चा केल्यावर त्या प्रत्येक गावामध्ये म्हणजे सकारात्मक भूमिका आहे आणि त्याबद्दल मी आता 20 गावामध्ये सर्व गावामध्ये सर्वांना जाऊन भेटीगाठी घेऊन उभारण्याबद्दल विनंती केल्यास त्यांनी उभारायला हरकत नाही, उभारा म्हणून असं होकार दिलेला आहे आणि मी जिल्हा परिषदला उभारणार आहे। आपण भाजपकडून तिकीट मागणी करायला, भाजपकडून आपल्याला तिकीट मिळेल का? हां, भाजपकडनं तिकीट मिळणारच आणि मिळायलाच पाहिजे। म्हणजे मी सिनियर आहे, 10 वर्षापासून भाजपमध्येच काम करतो आणि मी माझी जिल्हा कोषाध्यक्षाचं काम करत होतो। आता मी माझी जिल्हा कोषाध्यक्ष पद माझ्याकडे आहे। तर आता जेऊर जिल्हा परिषदचं तिकीट पाहिजे मला आणि पंचायत समिती दैठणे पंचायत समिती SC महिला आहे आणि करजगी पंचायत समिती जनरल महिला आहे। पण हे दोन्ही तिकीट भाजप पक्षाने गुलाल देईल त्याचं मी काम करण्यासाठी तयार आहे आणि मला 100% तिकीट द्यायला पाहिजे, देणार आहे ते असं माझी अपेक्षा आणि आशा आहे। आणि एक जिल्हा परिषद 2 पंचायत समिती येतात, एक पंचायत समिती येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मी चंद्रकांत कोंडीबाई इंगळे जिल्हा परिषद मतदारसंघ जेऊरमधून मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे। मी 10 वर्षापासून भाजप पक्षामध्ये काम करतो, मला भाजप पक्ष तिकीट देणार आहे। मी भाजप पक्षाकडे इच्छुक आहे आणि SC मध्ये मी सिनियर आहे, म्हणजे सिनियर असल्यामुळं तिकीट मला द्यावं लागते, देणार आहे ते आणि मी जिल्हा परिषद मतदारसंघातनं उभी राहणार आहे।